गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. ध्येय अकॅडमी तर्फे आपण आय एम विनर इयत्ता तिसरीचा मराठीचा आज लाईव्ह क्लास आपण घेत आहोत. त्याच्यामध्ये आपल्या मराठीच्या याच्या अगोदरचा एक लेक्चर आपलं झालेला आहे. आजचं मराठीचं लेक्चर आता चालू आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मराठी, गणित, इंग्लिश, बुद्धिमत्ता असे विषय आपल्याला असणार आहेत आणि त्याच्या मार्किंग सिस्टीम सुद्धा यावर्षी थोडी वेगळी असणार आहे. मला ती सुद्धा सांगण्यात येईल. तत्पूर्वी आपण आज काय करायचं आहे, शब्दांच्या जाती मधला नाम हा घटकात शिकायचा आहे. तर हा आपल्याला काय झालेला, पहिल्या सुद्धा आपल्याला काय झालेला आहे, घटक झालेला आहे. नाम हा घटक काय करायला आहे, पहिलीला झालेला आहे. तरी सुद्धा आपण काय करूया, परत एकदा शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. त्याच्यामधल्या आपल्याला कुठला घ्यायचा आहे, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. तर चला तर आपण शब्दांच्या जाती मधला पहिला घटक बघूया, नाम. नामला आपण इंग्लिश मध्ये नाउन असे म्हणतो. नामलाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, नाउन असे म्हणतो. म्हणजेच दिलेल्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, एखाद्या विशिष्ट घटनेला किंवा एखाद्या विशिष्ट घटनेला किंवा एका विशिष्ट वस्तूला दिलेलं जे नाव असतं त्याला आपण नाम असे म्हणतो. व्याख्या सुद्धा महत्वाची आहे. नाम म्हणजे काय, विशिष्ट व्यक्तीला, वस्तूला दिलेले नाव, एवढं की आपण घटनेला किंवा पदार्थाच्या अवस्थेला दिलेले जे नाव असतं त्याला आपण नाम असे म्हणतो. आता उदाहरणामध्ये ह्याच्यामध्ये नाम, मराठीमध्ये आपण त्याला नाव असे सुद्धा म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो, नाव असे सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये नावं कुणाकुणाची असतात बघा, मुलींची नावे, मुलींची नावे. त्याच्यामध्ये मीनल, संयोगिता, जेवढ्या जेवढ्या आपल्या वर्गामध्ये मुली असतील किंवा जेवढ्या जेवढ्या आपल्या लेडीज असतील त्यांची नावे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणशील की काकी, मामी अशी जी आहेत ती नावं त्याच्यामध्ये येत नाहीये, ती आपली नातेसंबंध मध्ये येतात. मग त्यांचं जे दिलेलं नाव असतं, नीता मामी किंवा सुरेखा मामी असे जे दिलेली नावं असतात त्या नावाला काय म्हणतो आपण, नाम असे म्हणतो. त्याच्यामध्ये काका, मामा, दादा, बाबा, आई ही नावं येत नाहीत, कारण हे नातेसंबंध आहेत आपले. त्या नातेसंबंधांमुळे आपण ओळखलं जातो. त्याच्यानंतर येतात मुलांची नावे. गणेश, रोहित, संदेश, ही जी नावे आहेत ती मुलांची नावे आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? गणेश, रोहित, संदेश ही मुलांची नावे आहेत. म्हणजे आपल्या वर्गामध्ये किंवा आपल्या वडिलांचे नाव असेल, आजोबांचे नाव असेल, भावांची नावे असतील किंवा आपल्या वर्गातील मुलांची नावे असतील, आपल्या शेजाऱ्यांच्या मुली नाव असतील तर त्याला आपण काय म्हणतो, नाम असे म्हणतो. नद्यांची नावे बघा, नद्यांची नावे, गंगा नदी, यमुना नदी, ब्रह्मपुत्रा, कोयना इत्यादी. या अजून आपल्या जेवढ्या जेवढ्या नद्यांची नावे आहेत ती नाव्यांना आपण नाव असे म्हणतो, नाम असे म्हणतो. त्याच्यानंतर आपण जर बघितलं मुलामुलींची नावे, पशूंची नावे. पशुमध्ये काय येतं सांगा, पशूंची नावे, पशूंची नावे. मग पशूंच्या नावामध्ये वाघ, सिंह, हत्ती, वाघ, सिंह, हत्ती, घोडा, काय असेल ती जेवढी जेवढी प्राण्यांची, पशु म्हणजे कोण, प्राणी, तर त्या पशूंची नावे असतील ती सगळी आपल्याला काय येतात, नाम मध्ये येतात. त्याच्यानंतर आता पर्वतांची नावे बघा. सगळ्यांची नावांचे प्रकार मी तुम्हाला लिहिणार आहे. पर्वतांची नावे, पर्वत कुठले, हिमालय पर्वत, हिमालय पर्वत, अरवली पर्वत,
अशी जेवढी जेवढी आपल्याला पर्वतांची नावे येतात तिथं मग आपण काय करतो, पर्वतांची नावे असे लिहितो. आता इथं दिलेली आहे विशिष्ट व्यक्तीच्या वस्तूच्या नावाला आपण काय म्हणतो, नाम असे म्हणतो. त्याच्यामध्ये बघा, मुलींची नावे, मुलांची नावे, नद्यांची नावे, पशूंची नावे, पर्वतांची नावे. आता हिमालय, आरवली पर्वत असेल किंवा अजून तुम्ही ह्याच्यामध्ये निलगिरी पर्वत असेल, सातपुडा पर्वत असेल, सह्याद्री पर्वत असेल, हे त्याच्यामध्ये तुम्ही अजून सुद्धा माहिती घेऊ शकता. आता नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये पुढं अजून जी उदाहरणं आहेत, पदार्थांच्या अवस्था, आपल्या मनाच्या अवस्थांची सुद्धा नावे आहेत. मनाच्या अवस्थांची नावे आहेत बघा. मनाच्या अवस्थांची नावे. मनाच्या अवस्थांच्या नावामध्ये राग, द्वेष, अलग अलग लक्षात, राग, द्वेष, मत्सर, राग, द्वेष, मत्सर ही काय आहेत, पदार्थांच्या अवस्थांची नावे आहेत. त्याच्यानंतर बघा, नक्षत्रांची नावे, नक्षत्रे, नक्षत्रांची नावे. आता नक्षत्रांची कुठली कुठली नावे येतात बघा, मृग नक्षत्र, धनिष्ठा नक्षत्र, मूळ नक्षत्र, मृग नक्षत्र, मूळ नक्षत्र, रेवती नक्षत्र. त्याच्यानंतर बघा, आता ही नक्षत्रांची नावे झाली. पुढे आपण बघूया गावांची नावे. आता गावांच्या नावामध्ये रामवाडी किंवा ह्याच्यामध्ये अलमट्टी गाव असेल, पुणे, पंढरपूर, आदमापूर, मुंबई, मुरगुड, कोल्हापूर अशी जी नावे असतात ती गावांची नावे असतात. ताऱ्यांची नावे, आता ताऱ्यांच्या नावामध्ये बघा, ताऱ्यांची नावे सूर्य, चंद्र, बुध, गुरु, शुक्र, शनी, अशा प्रकारे ही काय आहेत, ताऱ्यांची नावे आहेत. आता मनाच्या अवस्थांची सांगितली की राग, द्वेष, मत्सर ही मनाच्या अवस्थांची नावे आहेत. डोंगरांची नावे सुद्धा आहेत. डोंगरांच्या नावामध्ये बघा, तर डोंगरांच्या नावामध्ये बालघाट आलं, बालघाट डोंगर, सातमाळा डोंगर, अजिंठा डोंगर अशी झाली ही डोंगरांची नावे आहेत. त्याच्यानंतर तलावांची नावे, पंचगंगा. आता तलावांची नावे सोडा, आता तलावांच्या नावेमध्ये सरोवर, रंकाळा, मानसरोवर, लोणार तलाव हे सुद्धा आहे. पिराजीराव तलाव. आपण काय केलेली असते ती आपल्या गाव पातळीवर तलावांची नावं आपण दिलेली असतात. समुद्रांची नावे बघितली, हिंदी महासागर, अरबी महासागर, पॅसिफिक महासागर ही झाली आपली महासागरांची नावे झाली. डोंगरांची फळांची नावे, संत्री, मोसंबी, चिक्कू, डाळिंब ही फळांची नावे झाली. ताऱ्यांची नावे आपण बघितली, सप्तर्षी. गावांची नावे बघितली, मुलामुलींची. नद्यांची नावे आपण बघितली, पक्ष्यांची नावे सुद्धा येतात, कबूतर, कावळा, कबूतर, चिमणी ही सगळी सुद्धा आहेत. बघा, पक्षी उडत येत आहेत. आता पक्षी उडत येत आहे त्याच्यामध्ये आपण नाव आहे का, नाही. चिमणी उडत आहे असं आपण म्हणू शकतो, कावळा उडत आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर फुलांची नावे, फुलांच्या नावामध्ये गुलाब, चंपा, चमेली ही सुद्धा काय आहे, फुलांची नावे आहेत. तर अशा प्रकारे मी काय केलेले, सगळ्या तुमच्या जेवढे नावं आहेत त्या सगळ्यांची नावं मी तुम्हाला इथं सांगितलेली आहेत. म्हणजे कोणकोणते प्रकार पडू शकतात ही नावांमध्ये, मुलींची, मुलांची. आपल्या म्हणजे काय ही नाम हे का महत्वाचं आहे, कारण आपल्या वर्गाचं एक उदाहरण घेऊया आपण. आपल्या वर्गामध्ये जर बघितलं तर एकूण 50 असतील, 30 असतील किंवा 40 मुलं असतील. तर ह्या सगळ्या मुला मुलींना कॉमन आपण म्हणतो की मुलं ही मुले. पण एखाद्या प्रॉपर मुलग्याला जर मॅडमांना बोलवायचं असेल त्यावेळी तो मुलगा काय म्हणणार आहे, मॅडम काय म्हणणार आहेत की रोहित तू इकडे ये, हे गणिताचं उदाहरण सोडून दाखव. तेव्हा काय होतं, रोहित नावाचा मुलगा समोर येतो आणि तो काय करतो, दिलेलं समोरचं उदाहरण तो सोडवून दाखवतो.
आलं लक्षात? आता बघा, मुलगीला बोलवलं, माधुरी तू इकडे ये, तू हे मराठीचं उदाहरण वाचून दाखव, माधुरी तू यातलं नाम ओळखून दाखव. मग अशा वेळेस ज्यावेळी परफेक्ट त्या व्यक्तीला जर नाव असेल तरच आपण ती व्यक्ती नावाने ओळखतो. आलं लक्षात? म्हणून आपण काय करायचं ह्याच्यामध्ये, नाम हे काम महत्वाचं आहे काही, कारण त्या नावामुळे त्या विशिष्ट व्यक्तीची ओळख होते, विशिष्ट वस्तूची ओळख होते, विशिष्ट अवस्थांची ओळख होते, विशिष्ट पदार्थांची ओळख होते. म्हणून आपल्या व्याकरणामध्ये नामला खूप महत्व दिलेलं आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणून नाम हे का महत्वाचं आहे, तर शब्दांच्या जाती त्याच्यामधलं नाम हे महत्वाचं आहे. कधी कधी आपल्याला या उदाहरणासहित नामाची व्याख्या देतात. एखाद्या वस्तूच्या व्यक्तीला दिलेल्या नावाला डॅश डॅश असे म्हणतात. मग पर्याय असतात सर्वनाम, विशेषण, क्रियापद, नाम. मग ह्याच्यामध्ये जर आपल्याला त्याची व्याख्या जरी माहिती असेल तर आपण काय करू शकतो, व्यवस्थित व्याख्याद्वारे आपण काय करू शकतो, त्याच लिहू शकतो. आलं लक्षात? आता नेक्स्ट बघा, आता याची आपण उदाहरण बघूया, वेगवेगळे नामांचे आता प्रश्न कसे पडतात हे बघूया. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या वस्तूला दिलेले नाव, द नेम ऑफ एनी पीपल, थिंग्स is called noun. The name of any people or things is called noun. आता इथं काय देणार आहे, उदाहरण देणार आहे की तुम्ही वाचून घ्या पहिल्यांदा. पेरू खूप गोड आहे. हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, ही महासागरांची नावे आहेत. ही महासागरे म्हणजे समुद्र खूप मोठी आहे. त्याच्यानंतर ती राधा, राम, शिवम, सोनल, बागेत, खेळून, लागली. मृग नक्षत्रावर खूप पाऊस पडतो. पडतो. पोपट विठू विठू बोलतो. पोपट विठू विठू बोलतो. बघा त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, बरीच उदाहरणं काय दिलेली आहेत, नाम दिलेले आहे. ते नाम काय करायचे, तुम्ही ओळखायचे आहे. एक 2 मिनिटं वेळ देणार आहे. जर ज्या मुलांना ह्याच्यातली नाम ओळखता आली त्यांनी वहीमध्ये काय करायचं आहे, पट 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 नाव एक नंबर टाकायचा, ह्याच्यातील नाव, ह्याच्यातील नाव, ह्याच्यातील नाव, ह्याच्यातील आणि ह्याच्यातील, अशी एकूण 5 वाक्यामधील जेवढी नावं तुम्हाला येतील तेवढी नावं तुम्ही काय करू शकता, वहीमध्ये त्याचं उत्तरामध्ये लिहू शकता. बघा 1-2 मिनिटं तुम्हाला वेळ देणार आहे मी. वहीमध्ये ह्याच्यातली नावं तुम्हाला शोधून काढायचे आहेत. हा तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये दिलेला अभ्यास आहे. 1-2 मिनिटं 1 मिनिटाचा वेळ आहे, तुम्ही 1 मिनिटामध्ये याची नावं गेस करू शकता. आता याच्यावर आधारित प्रश्न कसे देतात हे मी तुम्हाला सांगणार आहे.
तर ह्याच्यामध्ये कोणतं नाम आलेलं आहे बघा, मी वाचून दाखवतो. पेरू खूप गोड आहे. मग पेरू हे काय आहे, फळाचं नाव आलेलं आहे या वाक्यामध्ये. मग कोणतं नाव आलेलं आहे फळाचं, तर पेरू हे फळाचं नाव आलेलं आहे. आलं लक्षात? म्हणजे ह्याच्यामधलं नाम कोणतं येणार, पेरू हे नाऊन येणार. पेरू हे नाऊन ह्याच्यामधले येणार आहे. हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर ही महासागरे खूप मोठी आहे. आता इथं महासागरांची नावं दिलेली आहेत. ओशन आपण म्हणतो, ओशनची नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये बघा हिंदी आणि पॅसिफिक ही दोन नावं आलेली आहेत. हिंदी आणि पॅसिफिक म्हणजे ह्याच्यामध्ये नावांची संख्या किती आहे, एक हिंदी महासागर आणि दोन पॅसिफिक महासागर. तर इथं दोन नावं मी का दिलेली आहेत, कारण ह्याच्यामुळं काय होतं आपल्याला, की प्रश्न कसा असतो, दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामांचा उल्लेख केलेला आहे. दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नावांचा उल्लेख केलेला आहे, हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर अशा दोन नावांचा उल्लेख केलेला आहे. आता हे जे तिसरं वाक्य आहे त्याद्वारे प्रश्न काय विचारतात बघा, दिलेल्या नामात दिलेल्या वाक्यातील एकूण नावांची संख्या किती ओळखा. मग ऑप्शन कसे असतात, ऑप्शन नंबर 1 3, ऑप्शन नंबर 1 2, ऑप्शन नंबर 3 4, ऑप्शन नंबर 4 3 असे नावांची संख्या असते. मग आपण काय करायचं, याचे नाम पहिले आपल्याला ओळखता आले पाहिजे. राधा, राम, शिवम, सोनल बागेत खेळू लागले. मग जर ऑब्झर्वेशन केलं तर ह्याच्यामध्ये राधा, राम, शिवम आणि सोनल ही एकूण 4 नावं आलेली आहेत. राधा, सोनल ही मुलींची 2 नावं आलेली आहेत आणि राम आणि शिवम ही काय झालेली आहेत, मुलांची नावं ह्याच्यामध्ये आलेली आहेत. म्हणजे एकूण नाम किती आलेले आहेत, एकूण नाम 4 आलेले आहेत. हो. How many nouns in this sentence? How many nouns in this sentence? There are 4 nouns in this sentence. There are 4 nouns in these sentences. Okay. Now next question. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, मृग नक्षत्रावर खूप पाऊस पडतो. मृग नक्षत्रावर खूप पाऊस पडतो. आता मृग नक्षत्रावर काय आहे, मृग नक्षत्रावर, मृग हे काय आहे, नक्षत्राचं नाव आहे. त्यामुळे मृग नक्षत्रावर म्हटल्यानंतर मृग हे काय आहे, नक्षत्राचं नाव आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतं नाव आलेलं आहे, मृग. पोपट विठू विठू बोलतो. तर हा पोपट हे याच्यामध्ये आलेलं नाव आहे. दिलेल्या वाक्यामध्ये आलेल्या नाव कोणते आहे, तर याच्यामध्ये पोपट हे नाव आलेलं आहे. पोपट. पर्यायामध्ये काय दिलेलं असतं, पोपट विटू विटू बोलतो चालतो. मग याच्यामध्ये योग्य उत्तर पोपटच असणार आहे. पर्यायामधलं योग्य उत्तर कुठलं असणार आहे, पोपटच असणार आहे. आता नेक्स्ट याच्यामधली आपल्या पुस्तकातली काही उदाहरणं आपण इथं बघायची आहेत. आता ही तुम्हाला मी सगळी नाम सांगितली, त्याच्यानंतर त्याच्यावरची उदाहरण दिली. आता काय करूया, प्रश्न बघूया. हा, आणि एखादा पर्याय सुद्धा तुम्हाला देणार आहे. नाम नसलेला पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. नाम नसलेला पर्याय, पर्याय ओळखा. ऑप्शन नंबर 1 चालत, 2 गुलाब, 3 जलद, 4. आता इथं काय करूया, वेगळा पर्याय ओळखा. काय वेगळा पर्याय ओळखा असं घेऊया. वेगळा, लिहिणे. ओके. आता नेक्स्ट बघा, दुसरा प्रश्न. चित्ता, पोपट, समीर,
धावणी. नेक्स्ट, घड्याळ. रुपये. त्याच्यानंतर बघा घड्याळ, रुपये, सिंह, करा. चौथा प्रश्न आहे मोर, मूळ, राधा, दिली. तर वेगळा पर्याय ह्याच्यामधला ओळखायचा आहे. वेगळा पर्यायामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये काय ओळखायचं आहे बघा. तर वेगळा पर्यायामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये काय ओळखू शकता, तर काही पर्यायामध्ये नाम आलेलं आहे, काही पर्यायामध्ये नाम आलेलं कमी नावांची संख्या आलेली आहे. मग एकच नाव कशामध्ये आलेलं आहे बघा, किंवा तीन नामांची संख्या आहे, एक त्याच्यामध्ये काय आहे क्रियापद असणारे, अशा संख्या तुम्ही याच्यामध्ये पर्यायाला गोल करायचे आहेत. बघा बघू तुम्ही कितपत सांगू शकताय बघूया. बघा वेगळा पर्याय ओळखा. त्याच्यामध्ये बघा पर्याय नंबर 1 आहे चालत, पर्याय नंबर 2 आहे गुलाब, पर्याय नंबर 3 आहे जलद, पर्याय नंबर 4 आहे लिहिणे. हा, मग चालत, जलद आणि लिहिणे ही सगळी आपल्याला बघितलं तर ही क्रिया आहे. कुठले चालत जाणे, जलद पळणे, लिहिणे ही सगळ्या काय आहेत, क्रिया आहेत. पण गुलाब हे काय आहे, एका फुलाचं नाव आहे. गुलाब हे काय आहे, एका फुलाचं नाव आहे. म्हणून ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर आपण 2 ला काय करायचं आहे, किती नंबरला आहे गुलाब, 2 नंबरला आहे. तर गुलाब या ह्याला काय करायचं आहे, गोल करायचा आहे 2 नंबरला. जी नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी सिस्टीमची नेमकी उत्तर लिहिण्याची पद्धत कशी आहे हे मी तुम्हाला दाखवत आहे. दुसरा आहे प्रश्न, चित्ता, पोपट, समीर, धावणे. बरीच मुलं काय करतात, नाव आले पोपट नाव लिहून रिकामी होतात. पण चित्ता, पोपट आणि समीर ही 3 आहेत. चित्ता हे प्राण्याचं नाव आहे, पोपट हे पक्ष्याचं नाव आहे आणि समीर हे एका मुलाचं नाव आहे. मग ह्याच्यामध्ये धावणे हे काय झालं, ही एक क्रियापद झालं. धावणे हे काय झालं, एक क्रियापद झालं. आणि आपली सिस्टीम मध्ये काय कसं आहे उत्तर लिहायचं, त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. म्हणून आपण 4 नंबरला गोल करायचा आहे. पुढे बघा घड्याळ, रुपये, सिंह, करा. तर ह्याच्यामध्ये प्रॉपर नाव आलेलं आहे तर सिंहाचंच आलेलं आहे. इकडं तिकडं घड्याळ किंवा रुपये मध्ये आपण कन्फ्युज व्हायचं नाही. प्रॉपर नाव दिले ना सिंह, तर आपल्याला सिंहलाच गोल करायचा आहे. ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर बघा मोर, मूळ, राधा आणि दिले. मोर, मूळ, राधा, दिले. मोर हे पक्षाचं नाव आहे, मूळ हे मूळ नक्षत्राचं नाव आहे, राधा हे मुलगीचं नाव आहे आणि दिले हे काय आहे, क्रियापद आहे. म्हणजे हे ओळखणं सगळ्यांच काय आहे, महत्वाचं आहे. मोर, मूळ, राधा आणि दिले. तर याच्यामध्ये हे महत्वाचं काय, नाम ओळखणं महत्वाचं आहे. आता एक नंबर बघा, 1 2 3 4. 3 नंबर आहे राधा, सॉरी 4 नंबर आहे दिले. तर ही तिन्ही जी आहेत
परत एकदा सांगतो बघा, मोर पक्षाचं नाव आहे, मूळ नक्षत्राचं नाव आहे, राधा काय आहे मुलगीचं नाव आहे. म्हणून ह्याच्यामध्ये काय करतात, दिले हे ह्याच्यामध्ये नाम काय आहे, क्रियापद आहे, क्रिया केलेली आहे, म्हणून ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, वेगळा पर्याय कुठला बसणार आहे, दिले हा बसणार आहे. म्हणजे याच्यामध्ये वेगळा पर्याय आहे गुलाब, याच्यामध्ये वेगळा पर्याय आहे धावणे, याच्यामध्ये आहे सिंह आणि याच्यामध्ये आहे दिले. अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आहे. आता बघा काही तोंडी प्रश्न. आता वसंत ऋतू चालू आहे, आता वसंत ऋतू चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे की दिलेल्या वाक्यामध्ये कोणतं नाव आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. याच्यामध्ये कोणतं नाव येणार, वसंत हे नाव येणार, वसंत हे ऋतूचं नाव आहे, वसंत हे ऋतूचं नाव आहे. वसंत एका मुलग्याचं सुद्धा नाव येतं. हा, मोर नाचताना खूप सुंदर दिसतो, मोर नाचताना खूप सुंदर दिसतो, याच्यामध्ये मोर हे सुद्धा एका पक्ष्याचं नाव आहे, मोर हे काय आहे, एका पक्ष्याचं नाव आहे. स्वराली आणि मीरा बागेत फिरायला गेल्या, त्याच्यामध्ये स्वराली आणि मीरा ह्या काय आहे, दोन्ही मुलींचे नाव आहेत. मूळ नक्षत्रावर पाऊस पडतो, त्याच्यामध्ये मूळ हे नक्षत्राचं नाव आहे, मूळ नक्षत्र. आता एक सगळ्यात महत्वाची तुम्हाला गोष्ट सांगायची होती की काही काल्पनिक नावे सुद्धा आहेत. काल्पनिक नावे इमॅजिनरी नेम, त्याच्यामध्ये इमॅजिनरी नेम मध्ये कसे असतात, आपण ती इमॅजिन करायला लागतात की त्या गोष्टी अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ बघा, आपल्याला राक्षस दिसल्यावर माणूस घाबरतो, पण राक्षस आपण कुणी बघितलाय का, आपण कोणीही बघितलेला नसतो, त्यामुळे राक्षस हे त्याच्यामध्ये आलेलं नाव नाही, नाम आहे. आले, अमृत पिल्यानंतर माणूस हा अमर होतो. अमृत आपल्याकडे आहे का, आपण कधी बघितलंय का, तर नाही बघितलेलं. तर अमृत हे काय आहे, नाम आहे याच्यामध्ये, पण ते काल्पनिक नाम आहे. भूत दिसल्यावर मुले घाबरतात. आता आई वडील भूताची भीती दाखवतात बघा आपल्या लहान मुलांना, की भूत आलं की तेव्हा तिथं भूत आहे तिकडे जाऊ नको. मग प्रत्यक्ष भूत हे आई वडिलांनी पण बघितलंय का, तर नसतं बघितलेलं. आपण सुद्धा बघितलेलं आहे का, तर नाही बघितलेलं. पण काल्पनिक भूत ही काय झालेली आहे, कल्पना आपल्यामध्ये रुजलेली आहे. त्याच्यासारखं भूत, त्याच्यानंतर राक्षस, परी, परी सुद्धा आपण बघितलेली नसते, पण म्हणतो की परीला पंख असतात, परीच्या हातात एक जादूची काठी असते, अशा प्रकारे आपण परीचं वर्णन करतो. पण हे खरं आहे का, तर काही काही गोष्टी कशा असतात, काल्पनिक नावे सुद्धा असतात. परी, राक्षस, त्याच्यानंतर भूत, अमृत, ही सगळी जी आहेत ती काल्पनिक नावं आहेत. लक्षात सगळ्यांच्या, ही सुद्धा तुम्ही लक्षात करून घ्या. तर आज आपण कोणता घटक शिकलेला आहे, आज आपण नाम हा घटक शिकलेला आहे. सगळे नावं मी तुम्हाला फळ्यावर लिहिलेले. नाम मीन्स नाउन इन इंग्लिश वे टू से द नेम ऑफ एनी पर्सन थिंग्स दॅट वी हॅव टू कॉल द नाउन. म्हणजे एखाद्या दिलेल्या विशिष्ट गोष्टीला, व्यक्तीच्या नावाला आपण नाउन असे म्हणतो. तर आपण आता इथंच थांबूया. महत्वाची गोष्ट, आपल्याला मराठीला एकूण इयत्ता तिसरी साठी 20 प्रश्न असणार आहेत. 20 प्रश्न आणि 40 मार्क असणार आहेत. म्हणजे एका प्रश्नाला आपल्याला किती गुण असणार आहेत, एका प्रश्नाला आपल्याला 2 गुण असणार आहेत. म्हणजे 20 प्रश्नांचे आपले किती होणार आहेत, त्याच्या दुप्पट होणार आहेत, 40 होणार आहेत. म्हणजे मराठीचे आपल्याला एकूण 20 गुण आहे, 40 गुण आहेत, 30 प्रश्न आहेत. त्यामुळे बारीक सारीक गोष्टी या मराठीमध्ये बऱ्याच मुलांचे मार्क जातात. बारीक सारीक गोष्टी तुम्ही काय करायच्या आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ओके, थँक्यू. एक महत्वाची गोष्ट म्हणजे दिलेला अभ्यास, आपल्या मार्गदर्शिकेमध्ये जे नाम दिलेलं आहे ते नामाचा स्वाध्याय जसाचा तसा आहे तसा तुम्ही काय करू शकता, वहीमध्ये विथ पर्याय विथ प्रश्न तुम्ही लिहून काढायचा आहे. थँक्यू.